अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग क्रेनच्या मदतीने आज हटवण्यात आला। अपघाताच्या तिसऱ्या दिवसानंतर विमानाचा हा भाग हटवण्यात यश आलेलं आहे। घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले आहेत। अपघातग्रस्त या विमानाचा हा भाग क्रेनच्या मदतीने हटवण्यात आला। डीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीच्या छतावर हा विमानाचा शेपटाकडचा जो भाग आहे तो अडकून बसलेला होता। तसेच विमानाचे गिअर म्हणजे त्याची मागची जी चाकं होती ती देखील अडकलेली होती, ती देखील काढण्यात आलेली आहे। विमानाचा हा संपूर्ण भाग काढण्यात आलेला असून फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे तो दिला जाईल। विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल यांचा एक शेवटचा मेसेज समोर आलाय। यामध्ये ते मेडे मेडे मेडे, नो थ्रस्ट लुझिंग पॉवर असा पायलटचा हा शेवटचा मेसेज आहे। विमानाला थ्रस्ट मिळाला नसल्याचं पायलटच्या मेसेजमधून समोर आलेलं आहे। कॅप्टन सुमित सबरवाल यांचा शेवटचा मेसेज समोर आलाय। मेडे मेडे मेडे, नो थ्रस्ट लुझिंग पॉवर, अनेबल टू लिफ्ट असा सबरवाल यांचा शेवटचा मेसेज होता। मेडे हा फ्रेंच शब्द आहे। मेडे हा विमान धोक्यात असल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरला जाणारा सिग्नल आहे। जर एखाद्या विमानात गंभीर तांत्रिक बिघाड असेल किंवा ते अपघाताच्या स्थितीत असेल तर पायलट मेडे 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 असा संदेश पाठवतो। नो थ्रस्ट म्हणजे विमानाला हवेत उंच उचलण्यासाठी पुरेशी शक्ती मिळत नसल्याचा सबरवाल यांचा शेवटचा मेसेज होता। लुझिंग पॉवर म्हणजे विमानाला हवेत उंच उचलण्यासाठी इंजिनमधून शक्ती मिळत नाही असा सबरवाल यांच्या मेसेजचा अर्थ होतो। विमान जेव्हा कोसळलं त्यावेळी त्याला थ्रस्ट म्हणजे विमान उचलण्यासाठी पुरेशी शक्ती मिळत नव्हती हे दृश्यांमधूनही दिसतंय। विमानाला उचलण्यासाठी शक्ती का मिळत नव्हती याबद्दल जगभरातल्या जाणकारांनी वेगवेगळी कारणं सांगितली आहेत। विमानाची दोन्ही इंजिन बंद झाली असतील किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय बंद झाला असेल असं जाणकार म्हणतात। विमान हवेत उडण्यासाठी शक्ती इंजिनला पुरेसा इंधन पुरवठा होत नसल्यानेही असा प्रकार घडू शकतो असं जाणकारांचं मत आहे। दरम्यान सरकारनं या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असल्याचं जाहीर केलंय। या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत केली आहे।